नमस्ते शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हुमणी या किडीचं प्रभावीपणे नियंत्रण कसं करता येईल हे त्या ठिकाणी पाहणार आहोत. गेले 3-4 वर्षामध्ये हुमणी या किडीनं ऊस, सोयाबीन, त्याचबरोबर मका, भुईमूग यासारख्या पिकांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला चढवलेला आहे. तर या किडीचं प्रभावी नियंत्रण हे त्या ठिकाणी आपण कसं करता येईल याविषयी ओळख करून घेऊयात. या किडीची किडीचं नियंत्रण करण्यापूर्वी त्या किडीचा जीवनक्रम हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 1-2 प्रकारच्या किडी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. हुमणीच्या एक नदीकाठावरती आणि दुसरी माळरानावरती. नदीच्या किनाऱ्यावरती ज्या जमिनी असतात त्यामध्ये लिकोफोलिस या नावाची हुमणी आढळून येते आणि माळरानावरती होलोट्राकिया या नावाने ओळखली जाणारी हुमणी आढळून येते. तर सर्वसाधारणपणे हुमणी या किडीचा किंवा अळीचा जीवनक्रम जो आहे तो साधारणपणे 1 वर्ष त्याची पिढी पूर्ण व्हायला गरजेचं असतं. 1 वर्षामध्ये एक पिढी त्या किडीची पूर्ण होते. मग ज्यावेळी हुमणी ही अळी अवस्थेमध्ये असते, म्हणजेच 3ऱ्या अवस्थेमध्ये असते, त्यावेळी त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली हुमणी अळी जमिनीत 60 ते 70 सेंटीमीटर खोल जाते आणि त्या ठिकाणी कोश तयार करते. आणि ही कोशावस्था साधारणपणे 20 ते 22 दिवसाची असते. त्यानंतर वळवाचा पाऊस हा त्या ठिकाणी ज्यावेळी पडतो त्यावेळी त्या ठिकाणी या किडीचे भुंगे जे असतात ते जमिनी व कोशामधनं बाहेर येतात. आता हा कोश तयार करताना त्या किडीने कोशाला बाहेरनं घट्ट आणि कठीण असं आवरण तयार केलेलं असतं की जेणेकरून ते सहजासहजी तुटत नाही. त्यामुळं वळवाचा किंवा मान्सूनपूर्व पाऊस म्हणतो आपण, मे-जून महिन्यामध्ये साधारणपणे 60 ते 70 मिलीमीटर पडला की माती ओलसर होते, ओलावा तयार होतो आणि हे बाहेरचं आवरण जे कोशाचं ते सहजरित्या तुटतं. त्यामुळं त्या कोशामधनं हे हुमणीचे भुंगे जे असतात ते भुंगे बाहेर येतात. आणि साधारणपणे रात्रीच्या वेळी, म्हणजेच साधारणपणे 6 सांजेस म्हटलं जातं, त्यावेळी हे बाहेर पडतात आणि जवळ असणाऱ्या बांधावरती, त्याचबरोबर नदीच्या कडेला, त्याचबरोबर शेणखताचे जे आपले खड्डे असतात त्याच्या कडेला जे काही कडुनिंब आणि बाभळ किंवा बोर या प्रकारची झाडं असतात त्या झाडांच्या पानांवरती ते उपजीविका करतात, म्हणजे ती पानं खातात ते. आणि त्याच वेळी बरोबर पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी हे भुंगे परत मागे येतात, मातीमध्ये किंवा शेणामध्ये त्या ठिकाणी लपून बसतात, शेणखतामध्ये. आणि परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्रीच्या वेळी ते परत बाहेर पडतात. आणि याच वेळी रात्रीच्या वेळी नर आणि मादीचं त्या ठिकाणी मिलन होतं झाडावरतीच. आणि मिलन झाल्यानंतर नर लगेच मरून जातो. त्यानंतर मादी ही साधारणपणे जमिनीमध्ये एक साधारणपणे 50 ते 60 अंडी त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती टाकते, एक अंड असं. त्यानंतर जमिनीमध्ये पिकं नसतात, जमीन पिकाखाली लागवड केलेली नसते, परंतु आपण सेंद्रिय खत टाकलेलं असतं किंवा शेणखत त्या ठिकाणी असतं किंवा सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये आपल्या शिल्लक असतात. ही अंडी अवस्था जी आहे ती साधारणपणे 15 ते 18 दिवसामध्ये त्या ठिकाणी उगतात आणि त्यामधनं हुमणीची अळी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, कारण पिकांची मुळं त्या ठिकाणी त्या किडीला खाण्यासाठी नसतात. त्यामुळं सर्वप्रथम सेंद्रिय पदार्थांवरती उपजीविका करते आणि मग नंतर पिकांच्या मुळांवरती हल्ला करते. तर या अळीच्या सर्वसाधारणपणे 3 अवस्था समजल्या जातात.
पहिली अवस्था 60 ते 90 दिवसाची, दुसरी अवस्था त्या ठिकाणी 55 ते 110 दिवसांची आणि तिसरी अवस्था साधारणपणे 4 ते 5 महिन्याची असते. तर पूर्ण वाढ झालेली अळी, हुमणीची अळी ही जमिनीत अगोदर सांगितल्याप्रमाणे जास्त खोलवर त्या ठिकाणी कोश टाकते आणि कोशावस्थेमध्ये जाते. म्हणजे त्या ठिकाणी कोशावस्था ही 20 ते 22 दिवसाची असते आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे वळीव किंवा आपण त्याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतो तो त्या ठिकाणी पडायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने या किडीचं सर्वसाधारणपणे आपल्याला जीवनक्रम जो आहे तो जीवनक्रम अगोदर समजून घेतला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण करता येईल. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली जर त्याची संख्या जर ठेवली किडीची, तर त्या ठिकाणी नियंत्रण करणं किंवा पीक संरक्षण करणं हे सोयीस्कर होतं. त्यानंतर आपण सर्वसाधारणपणे या किडीचं नुकसान कसं पद्धतीने होतं किंवा ही कीड नुकसान कसं करते ते त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर ही कीड सर्वसाधारणपणे सुरुवातीला सेंद्रिय पदार्थांवरती उपजीविका करते, कारण त्या ठिकाणी जमिनीत पिकांची मुळं उपलब्ध नसतात, म्हणजेच पीक उगवून आलेलं नसतं. आणि त्यानंतर ही कीड किंवा अळी त्या ठिकाणी पिकांच्या मुळांवरती, कोवळ्या मुळांवरती हल्ला करते. ही हुमणी भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस असेल यासारख्या पिकांचं हातोनात नुकसान करते आणि सर्वसाधारणपणे 80 ते 100% नुकसान होऊ शकतं. मुळं नष्ट झाल्यामुळं पिकं किंवा रोपांची वाढ जी आहे ती थांबते आणि त्या ठिकाणी वाळून जातात. तर हे सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी हुमणीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे अनेक प्रकारचे प्रयोग केले. त्यापैकी जैविक प्रयोग जे आहेत ते जैविक प्रयोगांचं निष्कर्ष आणि त्यामधनं झालेलं नियंत्रण हे त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. त्या कृषी महाविद्यालयाने त्या ठिकाणी आपल्याला मेटारायझम, ॲनिसोफिली किंवा बिव्हेरिया या बुरशीचं वापर त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. साधारणपणे 50 ग्रॅम बुरशीची पावडर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये थोडं अर्धा कप दूध टाकलं आणि ज्या ठिकाणी आपल्या पिकांचं मुळं आहेत त्या मुळांच्या जवळ पारीने केलेल्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी अळवणी केल्यानंतर या किडीचं प्रभावीपणे नियंत्रण व्हायला मदत होते. तर ज्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी हे करणं शक्य नसतं, अळवणी करणं, त्यावेळी सर्वसाधारणपणे सेंद्रिय खत किंवा शेणखत टाकताना हेक्टरी 25 किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया या जातीची बुरशी जर त्या शेणखताबरोबर मिक्स करून टाकली तर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण व्हायला मदत होते. त्यानंतर आपण हुमणी कीड नियंत्रणाचे प्रभावी आणि आपल्याला सहज जमणारे उपाय कोणते हे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वळवाचा पाऊस पडल्यानंतर साधारणपणे मार्च ते मे पर्यंत हुमणीचे भुंगे एकाच वेळी जमिनीतनं बाहेर पडतात आणि बाभूळ, कडुनिंब, बोर यासारख्या झाडांवरती जमा होतात. ते जर काठीच्या साहाय्याने हलवून आपण फांद्या हलवून भुंगे गोळा केले आणि रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून जर मारले तर त्या ठिकाणी आपल्याला नर आणि मादीचं मिलन होण्यापासून थांबवता येतं आणि पुढची नवीन पिढी जी आहे त्या किडीची ती तयार होण्यापासून बचाव करता येतो. त्याचबरोबर त्याचप्रमाणे ट्रॅक्टर किंवा जीपची हेडलाईट जी असते त्या लाईटीच्या उजेडामध्ये रात्रीच्या वेळी या हुमणीचे भुंगे जे असतात ते मोठ्या प्रमाणात लाईटमुळं, प्रखर लाईटीमुळं आकर्षित होतात आणि ते गोळा करून आपल्याला सहजरित्या गोळा करता येतात आणि ते कीटकनाशकाच्या द्रावणात
डायक्लोरोवास यासारख्या द्रावणामध्ये टाकून नष्ट करावेत. त्याचप्रमाणे केरोसिनचे दिवे कडुनिंब, बाभूळ या झाडाखाली लावावेत की जेणेकरून हुमणीचे भुंगे आकर्षित होऊन गोळा करणे शक्य होतं. केरोसिनच्या वेपर्समुळं किंवा त्या धुरामुळं सर्वसाधारणपणे हे भुंगे त्या ठिकाणी एकत्रित गोळा व्हायला किंवा खाली पडायला मदत होते. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये खोल नांगरणी करून जमीन उन्हात जर चांगली तापू दिली तर या किडीचे कोश हे उन्हामध्ये उघडे पडतात आणि ते जास्त उष्णतेमुळे तापून त्या ठिकाणी तो कोश नष्ट व्हायला मदत होते. त्याचबरोबर जून ते सप्टेंबर हा कालावधी या किडीसाठी जास्त क्रियाशील असतो आणि त्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये पीक हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं असतं. त्यामुळं शक्य असेल तर त्यावेळी खोल नांगरणी करून त्यानंतर 24 ते 48 तास शेतामध्ये पूर्ण पाणी साठवू जर दिलं आपण जास्त तर त्या ठिकाणी हुमणी ही कीड त्या ठिकाणी वरती येते. म्हणजेच त्या ठिकाणी ती पाण्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जास्त पाण्यामध्ये ही अळी जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळं मरून जाते. अशा प्रकारे किडीची संख्या जी आहे ती आपल्याला आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवायला मदत होईल आणि पीक आपलं निरोगी किंवा हुमणी मुक्त ठेवायला मदत होईल. त्याचबरोबर आणखी एक त्यामध्ये आपण सुरुवातीला करू शकतो. वळवाचा पाऊस पडण्यापूर्वी त्या ठिकाणी एंडोसल्फान, वळवाचा पाऊस पडल्यानंतर एंडोसल्फान किंवा कार्बारिल पावडर, त्याचबरोबर क्लोरोपायरिफॉस यासारखं रासायनिक कीटकनाशक यापैकी एखाद्या कीटकनाशकाची कडुनिंब, बाभूळ यासारखी जी बांधावरती झाडे असतात, बांधावरची झाडे, त्याचबरोबर शेणखताच्या खड्ड्याच्या शेजारची झाडे या झाडांवरती जर फवारणी केली तर त्या ठिकाणी या भुंगे ज्यावेळी खायला येतात त्यावेळी ते विषग्रस्त पानं खाऊन त्या ठिकाणी त्यांची कार्यक्षमता किंवा क्रियाशीलता कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळं पुढची पिढी किंवा नरमादी मिलन व्हायला त्या ठिकाणी थोडेसे अडथळे येतात आणि नवीन पिढी जी आहे या किडीची तयार व्हायला बंधनं येतात किंवा होत नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडण्यापूर्वी त्या ठिकाणी आपण या उंच वाढणाऱ्या झाडांच्या फांद्या जर तोडल्या, कडुनिंब, बाभूळ यासारख्या, तर त्या ठिकाणी या किडीची संख्या ही मर्यादित व्हायला नक्कीच मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी हुमणी या किडीचं नियंत्रण हे आपण त्याचं जीवनक्रम समजून केला पाहिजे. जर त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त झाला तर रासायनिक औषधं ही वापरणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं आणि त्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतो आणि केव्हा केव्हा त्या ठिकाणी या किडीची संख्या एवढी वाढलेली असते की त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे या किडीपासून पिकाचं नुकसान थांबवणं हे शक्य होत नाही. त्यामुळं कधीकधी पूर्ण पीक हे 80 ते 100% प्रादुर्भावग्रस्त होऊन पिकाचं नुकसान होतं. त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही आपले भौतिक आणि आपल्याला माहीत असणारे उपाय आहेत हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपण प्रभावीपणे हुमणी या किडीचं नियंत्रण करू शकू. म्हणून त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलीकडच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या किडीने वेगवेगळ्या पिकांवरती हल्ला करून त्या ठिकाणी पिकांचं अतोनात नुकसान केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक तोट्याला सामोरं जायला भाग पाडलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल ऐकून, वाचून, समजून घेऊन की प्रभावीपणे या किडीचं नियंत्रण करणं. तर या ठिकाणी आपण थांबूयात.